Hello friends, today we have to learn indices and cube root, घातांक व घनमूळ. Friends, suppose we have to write in multiplication the product 3 into 3 into 3 into 3. In this product we have to write in short is equal to 3 raised to 4. 3 raised to 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, तीनाचा आपण 4 वेळा गुणाकार केला, तो आपण ह्या पद्धतीने मांडला, तीनाचा चौथा घातांक. म्हणजे जे मोठ्या गुणाकार वगैरे असतात ते आपण छोट्या पद्धतीने कसे लिहू शकतो, त्यासाठी घातांकाचा काय केला जातो, वापर केला जातो. ओके, in this product 3 is a base and 4 is a index. Okay, in Marathi base means पाया, काय म्हणतात त्याला, पाया, आणि याला घातांक म्हणतात, याला घातांक. ओके, आणि या पूर्ण संख्येला, या इन दिस होल नंबर, याला इंडेक्स फॉर्म असे म्हणतात. काय म्हणतात? इंडेक्स फॉर्म. ओके, म्हणजेच मराठीत त्याला म्हणतात घातांकीय संख्या. ओके, मग आता आपण याच्यावरचे लॉस ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियम आज आपण अभ्यासणार आहोत. ओके, बघा, पहिला फर्स्ट रूल, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. जे बघा विद्यार्थी मित्रांनो, a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n असं आपण लिहू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य, पाया समान असता जर गुणाकार करायचा असेल तर घातांकांची काय होते, बेरीज होते. बरोबर. मग आता आपण याच्यावरचं एक उदाहरण सोडून बघू. बघा, 3 स्क्वेअर इंटू 3 क्यूब, 3 स्क्वेअर इंटू 3 क्यूब इज इक्वल टू 3 रेस टू, नियमाप्रमाणे 3 रेस टू 2 प्लस 3 इज इक्वल टू 3 रेस टू 2 प्लस 3 5, तीनाचा पाचवा घातांक. इथे काय केलं आपण, तीनाचा वर्ग गुणिले तीनाचा घन बरोबर तीनाचा घातांक 2 अधिक 3, म्हणजे या 2 3 ची बेरीज केली ती किती आली, 5. हे झालं आपलं उत्तर. ओके, नेक्स्ट दुसरा नियम आपल्याकडे आहे, a चा घातांक m भागिले a चा घातांक n बरोबर घातांकांची वजाबाकी. a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. मग आपण आता याचं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघू. बघा, 3 raised to 4 divided by 3 raised to 2 is equal to 3 raised to 4 minus 2 is equal to काय येणार होते इथे, तीनाचा घातांक 4 वजा 2, 4तून 2 गेले 2, हे झालं आपलं उत्तर. तीनाचा वर्ग, तीनाचा दुसरा घात, हा आता इथे आपल्याला मिळाला. ओके, नेक्स्ट थर्ड रूल, इन ब्रॅकेट a into b bracket raised to m, a into b in bracket a into b bracket raised to m is equal to a raised to m into b raised to m. म्हणजे बघा, कंसातील संख्यांचा घातांक m आहे, तर मग याचा अर्थ काय, a चा घातांक पण m आणि b चा घातांक पण m. ओके, मग आपण आता याचं एक्झाम्पल घेऊ. 3 into 4 raised to 5 is equal to, हे आपण कसं लिहू शकतो, we have to write
3 raised to 5 into 4 raised to 5. Got it? Okay. Next, a raised to 0 is equal to 1. A raised to 0 is equal to 1. For example, 5 raised to 0 is equal to 1. Second example घेऊ आपण. 100 raised to 0 is equal to 1. Correct? Okay. Next, a raised to minus m. a चा घातांक ऋण m बरोबर a छेद a चा घातांक m. 1 upon a raised to m. मग आपण याच्यावरचं एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल 3 raised to minus 5 is equal to 1 upon 3 raised to 5. Okay. Next, sixth rule. A in bracket a raised to m bracket raised to n is equal to a raised to m into n. कंसात a चा घातांक m आणि कंसाचा घातांक n बरोबर a चा घातांक m गुणिले n. बघा मग 3 चा वर्ग कंसात 3 चा वर्ग कंसाचा वर्ग 4 बरोबर 3 चा वर्ग 3 चा घातांक 2 गुणिले 4 बरोबर 3 चा घातांक 4 गुणे 8 हा झाला. समजलं? इन ब्रॅकेट 3 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 इज इक्वल टू 3 रेस टू 2 into 4 is equal to 3 raised to 4 to the 8. Okay. Next, seventh rule. Second last. In bracket a upon b bracket raised to m is equal to a raised to m upon b raised to m. Okay. Example घेऊ आपण आता याच्यावरचं. In bracket 2 upon 3 bracket raised to 5 is equal to 2 raised to 5 upon 3 raised to 5. Very simple. Okay. And last one, in bracket a upon b bracket raised to m is equal to b upon a bracket raised to m. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे a छेद b कंसात आणि कंसाचा घातांक कसा आहे? ऋण घातांक आहे. तर ते सोडवत असताना इथे गुणाकार व्यस्त संख्या होती. म्हणजे खालची संख्या वरती वरची संख्या खाली आणि त्याचा घातांक काय होतो? धन होतो. मग बघा इथे जर आता आपण म्हटलं 2/3 ब्रॅकेट रेस टू -4 2 upon 3 ब्रॅकेट रेस टू -4 इज इक्वल टू 3 upon 2 ब्रॅकेट रेस टू 4. पॉझिटिव्ह 4. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लॉज ऑफ इंडायसिस घातांकांचे 8 नियम बघितले. यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि पुढील भागामध्ये आपण याच्यावरची एक्झाम्पल्स कशी सॉल्व्ह करायची ते आता आपण बघणार आहोत. ओके. थँक्यू.